नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात भरदिवसा दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली। बुरका परिधान केलेल्या 3 आरोपींनी ज्वेलरी दुकानात प्रवेश करून बंदुकीचा धाक दाखवला आणि काउंटरमधील सोन्याचे दागिने लुटून पसार झाले। चौथा आरोपी दुकानाबाहेर उभा राहून परिसरावर नजर ठेवत होता। घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे। प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी आधीच रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून आरोपींचा शोध सुरू आहे। स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर 42 सीवूड्स येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे। त्या ठिकाणी सकाळी 11:15च्या सुमारास 3 व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते, एकटेच होते। त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। या झोनच्या सर्व DB टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे। किती मुद्देमाल मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे। किती होते आणि कसे होते? 3 आरोपी आपल्याला दिसून येत आहेत। सद्यस्थितीमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे। काही फायरिंग वगैरे केलं असेल? नाही। किती पथक आले आपले झोनमधील जवळपास 4 DBच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे 4 युनिटच्या 4 टीम आहेत। क्राईम ब्रांचचे डॉग स्क्वॉड आहे, बाकी FSL व्हॅन व्हिजिटसाठी आलेले आहे, बाकी सर्व टेक्निकल ॲनालिसिस चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई।